नमस्कार मैत्रिणींनो, सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण पुरणपोळीसोबत आवर्जून केली जाणारी कटाची आमटी करणार आहोत। ही आमटी आपण गावाकडच्या गावरान पद्धतीने करणार आहोत। चवीला एवढी भन्नाट होते की तुम्ही भुरके मारून प्याल। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। कटाची आमटी करण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला लागणार आहे पुरणाच्या डाळीचा कट। पुरणाची डाळ शिजवल्यानंतर जे पाणी जास्तीचं शिल्लक राहत असते त्यालाच डाळीचा कट म्हणतात किंवा काही भागात याला येळवणी सुद्धा म्हणतात। तर याच येळवणीची किंवा या कटाचीच आपण आमटी करणार आहोत। तर आता हा जो कट आहे हा एका भांड्यामध्ये काढून घेऊया। गावाकडच्या गावरान पद्धतीने ही आमटी करण्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी एक मोठा तुकडा खोबरं घ्यायचा आहे। 2 मध्यम आकाराचे कांदे, कांद्याला मधामध्ये कट करून घेतला आहे। गॅसवरती अरट परट करून कांदे व खोबरं छान काळपट रंगाचं होईपर्यंत भाजून घ्यायचं। तुमच्याकडे जर चूल असेल तर चुलीवर मध्ये सुद्धा भाजू शकता। तर बघा छान काळपट रंगाचं होईपर्यंत कांदा खोबरं भाजून घेतलं। आता हे काढून घेऊया। आता तव्यावरती थोडंसं तेल टाकायचं आणि यामध्ये 2 चमचे अख्खे धने। कटाच्या आमटीमध्ये धनेपूडऐवजी अख्खे धने घालायचे, त्यामुळे आमटीला खूप छान चव येते। आता धने छान असे भाजून घ्यायचे। धने व्यवस्थित असे भाजून झाले की यामध्ये 1 चमचा तीळ आणि एक मोठ्या तमालपत्राचे मी अशा पद्धतीने तुकडे करून घेतले। आता हे सुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायचं। तीळ छान चटचट वाजेपर्यंत भाजून घ्यायचे। तीळ टाकल्यानंतर व्यवस्थित असं भाजून घेतलेलं आहे। तर आता यामध्ये 10 ते 12 लसूण पाकळ्या, 1 इंच आल्याचे तुकडे करून घेतले आहेत ते टाकूया। गॅसवरती जो कांदा भाजून घेतला होता तो अशा पद्धतीने कट करून घेतला। खोबरं सुद्धा छान पातळसर असं कट करून घेतलं। आता हे सगळं साहित्य पुन्हा एकदा व्यवस्थित असं भाजून घ्यायचं। कटाच्या आमटीचा सगळा मसाला व्यवस्थित भाजून घेतला ना की आमटीला भन्नाट अशी चव येते। तर बघा सगळं साहित्य व्यवस्थित भाजून झालं की सगळ्यात शेवटी एक मुठभर कोथिंबीर घालायची आणि ती सुद्धा या साहित्यासोबत व्यवस्थित अशी भाजून घ्यायची। तर बघा कोथिंबीर टाकल्यानंतर सुद्धा व्यवस्थित असं भाजून घेतलं। आता साहित्य भाजून झालेलं आहे। आता हे काढून घेऊया। सगळं साहित्य थंड झालं की मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये टाकायचं। यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं व बारीक असं वाटण तयार करायचं। तर बघा अशा पद्धतीचं मस्त बारीकसर असं वाटण इथे मी करून घेतलं आहे। कटाची आमटी करण्यासाठी कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल कडकडीत गरम करून घेतलं। यामध्ये अर्धा चमचा जिरे मोहरी, 10 ते 12 पाने कढीपत्ता घातला आहे। तयार केलेलं वाटण तेलामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि आता यामध्ये काही कोरडे मसाले टाकायचे आहेत। तर यामध्ये छोट्या चमच्याने अर्धा चमचा हळद, 1 ते 1.5 चमचा लाल तिखट इथे मी घेतला आहे। लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। अर्धा चमचा गरम मसाला। गरम मसाल्याच्या ऐवजी तुम्ही तुमच्याकडे जो कुठला मसाला असेल, कांदा लसूण मसाला, काळा मसाला, तो मसाला सुद्धा टाकू शकता। सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करायचं। तेल सेपरेट होईपर्यंत परतून घ्यायचं। तर बघा आता मसाल्यातून सगळं तेल सेपरेट होत आहे, म्हणजे मसाला व्यवस्थित परतून झाला आहे। आता मिक्सरचं भांडं विसरून यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं, मिक्स करायचं, झाकण ठेवून 2 मिनिटे हे वाटण शिजून घ्यायचं। यामुळे आमटीला रंग व चव खूप छान येते। याआधी सगळ्यात सोप्या पद्धतीने फुग्यासारखी टम्म फुगणारी व ओठाने खाता येईल अशी मऊ लुसलुशीत पुरणपोळी कशी करायची याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे, नक्की बघा। बघा 2 मिनिटे वाटण शिजून घेतलं आणि आहा मस्त घमघमाट या वाटणाचा इथे सुटलेला आहे। तुम्ही बघू शकता वाटणाला खूप छान असा रंग आला आहे। आता यामध्ये डाळीचा कट घालायचा आणि गरम पाणी। तुम्हाला आमटी कितपत पातळसर हवी आहे त्यानुसार यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचं। कटाची आमटी ही पातळसरच असते, पण तुम्हाला कितपत पातळ घट्ट हवी आहे त्यानुसार गरम पाणी घालून घ्या। कटाच्या आमटीमध्ये कधी थंड पाणी घालायचं नाही, त्यामुळे आमटीची चव बिघडते। तर बघा अशा पद्धतीची पातळसर अशी ही आमटी करून घेतली। आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत। चवीनुसार मीठ टाकायचं, व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। झाकण वगैरे काही न ठेवता या आमटीला दणदणीत अशी उकळी काढून घेऊया। तर बघा मीडियम गॅसवरती आमटीला छान दणदणीत अशी उकळी काढून घेतली। मस्त अशी आमटी इथे तयार आहे बघा। आता गॅस बंद करायचा। सगळ्यात शेवटी यामध्ये बारीक कापलेली कोथिंबीर घालून मिक्स करायचं आहे। तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने घरी कटाची आमटी नक्की ट्राय करा। घरातील सर्वच जण भुरके मारून मारून पेतील एवढी टेस्टी ही कटाची आमटी होते। रेसिपी कशी वाटली हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा। रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा। चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।